आता सरकारला काय डोहाळे लागले आहेत मनुस्मृतीचे, ही गोष्ट विचार करण्याच्या पलीकडची आहे. गेल्या काही महिन्यांअगोदर दिल्ली विद्यापीठाने फॅकल्टी ऑफ लॉच्या विद्यार्थ्यांना जातीयवादी महिलाविरोधी मनुस्मृती शिकवण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. महाराष्ट्रात तर शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोक आणून राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकलेल्या गाडून टाकलेल्या विचाराला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते. राज्य मंडळाच्या शाळांमधील अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि आराखड्यात मनुस्मृतीचे संदर्भ शालेय अभ्यासक्रमात आणून पुन्हा एकदा बहुजन वर्गाला गुलाम करण्याचे कारस्थान करण्याचा प्रयत्न करत होते. शाळांच्या अभ्यासक्रमात आपल्याला संविधानाचे आर्टिकल शिकवले गेले पाहिजेत, ते न करता जी संस्कृती, माणसामाणसामध्ये भेदभाव, जातीयवाद, धर्मसत्ता, ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना गुलाम केले, बहुजनांना गुलाम केले, अशी मनुस्मृतीचे अध्याय आणण्याचा प्रयत्न करत होते. आणि हीच मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली जाळून टाकली. आजच्या व्हिडिओत आपण हेच बघणार आहोत की का बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, असं काय आहे या मनुस्मृतीमध्ये. चला तर मग बघूया. मनुस्मृतीत ब्राह्मणांचे वर्चस्व ठासून भरलेले आहे आणि विषमते जहर हाच या मनुस्मृतीचा प्राण आहे. मनुस्मृती हा एक धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. त्यात आचार, गुण, नियम व अधिकार इत्यादी बाबतीत चर्चा आहे. सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना ईसापूर्व 200 ते इसवी सन 200 या काळात केव्हा तरी झाली असा बहुतेक अभ्यासकांनी मानले आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी याची रचना इसवी सन पूर्व 170 ते इसवी सन पूर्व 150 या काळात झाली असावी, कारण पुष्यमित्र शुंगाने बुद्ध धर्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध करून आपल्या राज्याचा कायदा म्हणून त्याने मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली. बाबासाहेब असे म्हणतात की The code known as Manusmriti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmanic revolution against the Buddhist state of Mauryas. याचा अर्थ मनुस्मृती म्हणून ओळखली जाणारी संहिता पुष्यमित्र याने मौर्यांच्या बौद्ध राज्याविरुद्ध ब्राह्मणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीला आपल्या राज्याचे धर्मशास्त्र फक्त नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला. मनुस्मृतीला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा नाकारले. त्यांनी तर त्या काळी जाळून टाकावा मनुग्रंथ असे म्हणाले होते. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहूतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले, हे विधान त्यांना भयंकर आणि दादांत असत्य वाटे. मनुस्मृती ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते, म्हणून ती अपवित्र आहे असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. महाड सत्याग्रहाच्या परिषदेत मनुस्मृतीच्या बाबतीत ठराव झाला होता की शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदूमागच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे. आणि म्हणून असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र जनतेसमोर मनुस्मृती ग्रंथाचा दहनविधी करण्यात आला. स्वराज्य या पत्राचे संपादक रा भुसकुटे यांनी मनुस्मृती जाळण्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र बाबासाहेब आंबेडकरांना पाठविले होते. त्यातील आक्षेपांना बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही, एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनूज मॅडनेस म्हणजे मनूचा वेडेपणा एक संपूर्ण रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथात लिहिले आहे, ते तुम्ही पाहू शकता. काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की मनुस्मृती ही गतकाळात होऊन गेली, आता हिंदूंच्या वर्तनाशी तिचा काहीही संबंध नाही. यावर बाबासाहेब म्हणतात, Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a living past and therefore as really present as any present can be. बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती हा वर्तमान काळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे,
मनुस्मृतीची रचना इसवी सनच्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकवलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकवलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता या गोष्टी केवळच आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिकच कडवे रूप धारण करीत आहेत. आता आपण बघूया की असं काय आहे या मनुस्मृतीत जे सर्वांकडून आज पण तिचा धिक्कार केला जातो.